राहुरी विधानसभा पोटनिवडणूक लागलेली आहे। या पोटनिवडणुकीमध्ये आता भाजपकडून अक्षय कर्डिले यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। आपल्यासोबत अक्षय कर्डिले आहेत। दादा, उमेदवारी जाहीर केलेली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगाने समितीने जे आहे ते आपली उमेदवारी जाहीर केलेली आहे, काय भावना आहेत? मी सर्वात प्रथम भारतीय जनता पार्टीच्या सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो की एवढा मोठा विश्वास त्यांनी माझ्यावरती टाकून मला ही आजची संधी प्राप्त करून दिली। हे सर्वस्व हे माझ्या वडिलांचं आहे आणि वडिलांच्याच रूपात आज मला मिळालेलं आहे। म्हणून आज हे तिकीट जेव्हा जाहीर झालं, मला माझ्या वडिलांची सगळ्यात प्रथम आठवण आली की आज ते असते तर एक वेगळा आनंद त्यांना झाला असता आणि मला आनंद झाला असता की माझे वडील माझ्या सोबत आहेत, त्यांच्यामुळे सगळं काही आहे। पण आज खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीने साहेबांच्या रूपात माझ्यावर मोठा विश्वास दाखवलाय। पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सुजय दादा विखे पाटील, प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, आदरणीय आपल्या नेत्या पंकजाताई मुंडे, मोनिकाताई, विक्रमदादा, संपूर्ण भारतीय जनता पार्टी जिल्हा व महाराष्ट्र आणि त्याचे प्रमुख आदरणीय रवींद्रजी चव्हाण साहेब, सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वांनी माझ्यावरती एक मोठा विश्वास आणि जबाबदारी दाखवली। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मी त्याला पात्र ठरेल। सर्वांचे मनापासून धन्यवाद। एकंदरीत 30 वर्षाची अविरत सेवा साहेबांकडून सुरू होती। आज 5 महिने झाले साहेब नाही आहेत। कशा पद्धतीने आता जी जनता आहे ती विश्वास आज आता 35 वर्षापासून जनतेला साहेबांची सवय होती आणि आज 5 महिन्यापासून साहेब आपल्यामध्ये नाहीत। मी कुठेही जाऊ, प्रत्येकाशी साहेबांची एक नाळ जोडल्या गेली, प्रत्येकाची वैयक्तिक साहेबांशी संबंध आहेत, भावना आहे। या 5 महिन्यामध्ये असं एकही ठिकाण नाही किंवा एकही व्यक्ती मला भेटला नाही की तो म्हणला की माझं साहेबांचं कधी बोलणंच झालं नाही, कधी संबंधच नाही। प्रत्येकाशी एक भावनिकतेची, राजकारणाच्या पलीकडं संबंध तयार झालेत। म्हणून आज खरं म्हणजे या 5 महिन्यापासून मी पाहतोय की प्रत्येकाने पूर्ण प्रयत्न केलाय मला धीर आणि ताकद द्यायचा। माझ्यासोबत 5 महिन्यापासून खंबीरपणे सगळे उभा आहेत, माझ्यासाठी काम करतायत। म्हणजे ही अशी गोष्ट आहे की मी आयुष्यभर कधीच विसरू शकत नाही। उद्या काही मिळालं तर ही 5 महिन्यापासून जी जनता सर्वसामान्य माझ्यासोबत एक परिवारासारखे उभा राहिलेत, त्यांना मी मात्र कधीच विसरू शकत नाही। आणि निश्चित एक 5.5 महिन्यापासून मला असं कोणी जाणीव होऊन दिली नाही की आपल्यामध्ये साहेब नाहीत। प्रत्येकाने पूर्णपणे साहेबांच्या रूपानेच माझ्यासोबत मला जेवढं प्रेम देता येईल तेवढं मला माझ्या परिवाराला दिलंय। आता निवडणूक जाहीर झालेली आहे, उमेदवारी देखील जाहीर झालेली आहे, कितपत विश्वास वाटतो? पूर्ण मला विश्वास आहे, कारण की ही जनता 35 वर्षापासून साहेबांसोबत आहे। शून्यातून एक एक माणूस साहेबांनी जोडलाय आणि एवढा मोठा परिवार तयार केलाय। आणि हे काय राजकारण म्हणून नाही, तर हा परिवार जीवाभावाचा आहे, एक भावनिक संबंध प्रत्येकाशी आहेत। म्हणून यांनी 5 महिने मला एकट्याला कुणीच सोडलं नाही। म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये, कारण की कुणीच ही निवडणूक एक लढत म्हणून पाहत नाही। प्रत्येक व्यक्ती ही एक भावना आहे व्यक्त करतोय आणि साहेबांवरचं प्रेम आहे। आणि ही निवडणूक नसून प्रत्येकाशी एकच मत आहे की ही फक्त आपल्याला साहेबांचं हे कार्य आहे आणि त्यासाठी आपल्याला मत द्यायचे। आणि माझ्या भविष्याकरता साहेबांना जसं पाहत होते तसंच आज प्रत्येक व्यक्ती जबाबदारीने माझ्याकडे पाहतोय, म्हणून त्यासाठी हे करायचंय। म्हणून आज खरं म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये सगळे सोबत आहेत। नक्कीच आपल्यासोबत अक्षय कर्डिले यांच्या आई देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आई, आज साहेबांनंतर पक्षाने पुन्हा एकदा अक्षयदादांवर जे आहे ते विश्वास दाखवलेला आहे, काय वाटतं? सगळे जनता साहेबांमुळे सगळी आगाई अक्षय साहेबांनी लय कम ठेवले, माणसं लय विश्वास आहे सगळ्यांचा। साहेबावर जे विश्वास होता तेच अक्षयवर आहे, जनतेचा विश्वास। जनता काही सोडणार नाही। 5 महिने झाले तशी जनता आमच्या मागे भरपूर इच्छेने ते। कितपत विश्वास वाटतो आता साहेबांनंतर अक्षयवर विश्वास दाखवतील जनता? साहेबांनंतर साहेब म्हणूनच अक्षयवर विश्वास दाखवते सगळे जनता आमचे घरचेच समजायचे सगळे लोक। आम्हाला कोणीच हे नाही की दुःख नाही दिलं 5 महिन्यापासून, खूप हे करतात आम्हाला। साहेब म्हणूनच वावरते सगळे।
नक्कीच जे आहे आता शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अक्षय कर्डिलेंना जे आहे ते भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता घरच्यांना देखील अश्रू जे आहेत ते अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर.